छान शोखी दिखाव्याचं आयुष्य, एकदम सगळं ग्लिटरी आणि ग्लॅमरस असं जगण्याची इच्छा सगळ्यांना आजकाल होतीये. सोशल मीडियाने त्याबद्दल सगळ्यांना अगदी प्लॅटफॉर्म दिलेला आहे. प्रत्येक मुलगा हिरो आहे, प्रत्येक मुलगी हिरोईन आहे. एव्हरीबडी हॅज ग्लॅमर टू कॅप्चर. एव्हरीबडी वॉन्ट्स देअर 15 मिनिट्स ऑफ फेम. पण ह्याची किंमत किती मोठी आहे ह्याची जाणीव मला आज झाली. एका चाइल्ड केअर इन्स्टिट्यूटमध्ये मी काम करते काउन्सिलर म्हणून, जिथे अंडर प्रिव्हिलेज्ड मुलं असतात. एका 7वीतल्या मुलाला विचारत होते त्याच्या घरी काय परिस्थिती आहे, कसं काय आहे. आई मोलमजुरी करते आणि शिक्षणाला ह्याच्या पैसेसुद्धा राहत नाहीत. इतके कमी पैसे ती मिळवत असल्यामुळे तिने त्या मुलाला इथे आणून शिक्षणासाठी ठेवलेलं आहे. म्हटलं नक्कीच तुझ्या आईला तुझ्या शिक्षणाचं महत्त्व आहे, तर तुला शिकायचं आहे का, शिकून काय करायचं आहे, तू काय विचार करतोस का. त्यांनी मला सांगितलं हो मला पैसे कमवायचे आहेत. म्हटलं ठीक आहे, तुला पैसे मिळायला लागल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट तू काय घेणार विकत. त्यांनी पापणीसुद्धा न लावता मला उत्तर दिलं आयफोन. मला अजूनही लक्षात येत नाही. तो 7वीत आहे, लहान आहे, त्याला मी समजवू शकते की आयफोन ही तुझी सगळ्यात पहिली नीड नाही आहे, ती तुझी इच्छा आहे, तुझी गरज वेगळी असू शकते. पण मोठ्या मुलांना काय समजावणार. माझ्या मित्राकडे आयफोन आहे, माझ्या मैत्रिणीकडे आयफोन आहे, त्यांचे फोटो किती छान येतात. 20,000चा फोन वगैरे किती डाऊन मार्केट आहे. असं जेव्हा मोठी मुलं बोलत आहेत तेव्हा कुठेतरी पेरेंटिंग करताना आपण कमी पडलो आहे का. आपण छानछोकी तुम्हाला अलाउड आहे, आम्ही करू नाही शकलो ते तुम्ही करा म्हणून आपण अगदी मुक्त हस्ते सगळं देत चाललो आहे. पण त्या परिणामांच्यासाठी कोण तयार आहे नक्की. आपण तयार आहोत का, मुलं तयार आहेत का, समाज तयार आहे, ह्याचं इव्हॅल्युएशन करायला हवं आहे. आता अचानक खूप ड्रास्टिक बदल नाही करू शकत या बाबतीत आपण. पण मला खरंच हा प्रश्न विचारायचा आहे, आपण आपल्या मुलांना मटेरियलिस्टिक गोष्टींविषयी इतकं मुक्त संचार करू देणं, इतकं सहज त्यांना सगळं अवेलेबल करून देणं खरंच त्यांच्या फायद्याचं आहे का नाही. म्हणजे हीच गोष्ट मिळाल्याशिवाय, म्हणजे आयफोन मिळाला नाही तर माझ्या लाईफला काही अर्थ नाही, अशा लेवलपर्यंत जेव्हा प्रत्येकजण जायला लागला आहे आणि त्यासाठी वाटेल तो आटापिटा वाटेल ते गुन्हेसुद्धा करायला तयार झालेले आहेत. एक्झॅक्टली कुठे चाललो आहे आपण, वेअर आर वी हेडेड, कुठे जाऊन पोचणार आहेत ॲज अ सोसायटी आपण, हा प्रश्न विचारला पाहिजे. आपण स्वतः मटेरियलिस्टिक आहोत का हेही आपल्याला तपासायला लागणार आहे. व्हॉट डू यू थिंक.